नमस्कार. आज आपण बनवत आहोत डिंगऱ्यांचा रगडा. त्यासाठी पोळ्या झाल्यानंतर तर थोडंसं तेल घातलं, त्यात 2-3 हिरव्या मिरच्या हातानेच कट करून छान परतून घेतल्या. त्यात शेंगदाणे घातले. शेंगदाणेसुद्धा छान खमंग असे भाजून घेतले. आता त्यात घातलं आहे डिंगऱ्या आणि डिंगऱ्यासुद्धा अगदी छान अशा परतून घ्यायच्या. त्यानंतर थोडेसे तीळ घातलेत आणि पुन्हा हे सर्व छान भाजून घ्यायचे. आता यात आपण फ्रेश अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातले आणि आता तांब्याच्या प्लेन बुडाने आपल्याला हे सर्व छान रगडून घ्यायचे. आता हीच प्रोसेस आपण जर मिक्सरने केली तर हा रगडा अतिशय बारीक होऊन जातो आणि मग ती मजा खाण्यामध्ये येत नाही. तर आपली ही रगड्याची रेसिपी आता खाण्यासाठी रेडी आहे. आपल्याला कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा. थँक्यू.